नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले एसके स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर। आजची भरती ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बलची भरती आहे। टोटल 827 जागांसाठी ही ॲड आहे। पद आहे कॉन्स्टेबल। आता यामध्ये कॉन्स्टेबल मध्येच वेटरनरी, ड्रायव्हर, गार्डनर, वॉटर कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर, वेटर, कारपेंटर अँड नर्सिंग ऑर्डरली SSB मध्ये म्हणजे सशस्त्र सीमा बल मध्ये हे पदे आहेत। या पदांकरिता 827 जागांसाठी भरती आलेली आहे। तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, सॅलरी किती मिळणार आहे, हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व ज्यांना कोणाला किंवा मग जे कोणी एक्झामची प्रिपरेशन करत आहेत, जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। चला तर मग आपण पुढे चालूया। यांची ऑफिशियल वेबसाईट आहे applyssb.com। या वेबसाईटवर जायचंय व हा फॉर्म साठी अप्लाय करायचा आहे। आता यामध्ये जागा बघा, टोटल कॉन्स्टेबल वेटरनरी, कॉन्स्टेबल ड्रायव्हर फॉर मेल, हे फक्त कॉन्स्टेबल ड्रायव्हर जे पद आहेत फक्त मेल करीता आहे। कॉन्स्टेबल गार्डनर, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर, कॉन्स्टेबल कॉबलर, कॉन्स्टेबल टेलर, कॉन्स्टेबल वॉशरमन, कॉन्स्टेबल बार्बर, कॉन्स्टेबल वेटर, कॉन्स्टेबल कारपेंटर अँड कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डरली, टोटल 827 जागा आहेत। यामध्ये 10% जागा या इथं मेन्शन आहे बघा, 10% वॅकन्सीज या एक सर्व्हिसमॅन करिता राखीव आहेत। म्हणजे 827 पैकी 83 जागा या एक सर्व्हिसमॅन साठी आहेत। पे स्केल कसा आहे, सॅलरी कशी भेटणार आहे, तर 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 3चं हे पद आहे। तुमचं बेसिक हे 21,700 ते 69,100 पर्यंत असणार आहे। हे मित्रांनो 7व्या वेतन आयोगानुसार आहे। ज्यावेळेस 8वं वेतन आयोग लागू होईल त्यानंतर तुमची सॅलरी नक्कीच वाढलेली असेल। आणि इथेही 21,700 हे स्टार्टिंग बेसिक म्हणजे तुमची सॅलरी 40,000 च्या आसपास जाणार आहे। आता यामध्ये वयोमर्यादा आहे कॉन्स्टेबल वेटरनरी करिता 18 वर्ष ते 27 वर्षांपर्यंत हा विद्यार्थी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतो। एज्युकेशन आहे 10वी पास विथ सायन्स ॲज मेन सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड आणि सोबतच 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला। ट्रीटमेंट ऑफ डिफरंट स्पेसीज ऑफ ॲनिमल्स इन रेकग्नाइज्ड व्हेटरनरी हॉस्पिटल, म्हणजे 10वी पास पाहिजे, त्यामुळे तुमचा सायन्स सब्जेक्ट पाहिजे व सोबतच तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव पाहिजे कोणत्याही व्हेटरनरी हॉस्पिटल मधला। आता ड्रायव्हर्स साठी 18 ते 27 वर्ष वय आहे, 10वी पास पाहिजे व तुमच्याकडे हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे। आता बाकीचे जे पद आहेत गार्डनर, वॉटर कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर यांकरिता वय हे 18 ते 23 वर्ष, 10वी पास पाहिजे, 2 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे त्या ट्रेडशी संबंधित किंवा 1 वर्षाचा सर्टिफिकेशन कोर्स जायला पाहिजे तुमचा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITI मध्ये किंवा व्होकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये, किंवा मग 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे ITI मध्ये त्याच सिमिलर ट्रेड बद्दल। आता यानंतर मस्ट क्वालिफाईड ट्रेड टेस्ट, मल्टी स्किल्ड कॅन्डिडेट्स विल बी गिव्हन प्रेफरन्स। जर समजा तुम्हाला जर मल्टी स्किल्ड जर क्वालिफिकेशन असेल किंवा तुम्ही स्किल्ड पर्सन असाल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल। आता कॉन्स्टेबल कारपेंटर करिता 18 ते 25 वर्ष, 10वी पास पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे रिस्पेक्टिव्ह ट्रेड मध्ये, म्हणजेच ITI झालेला पाहिजे तुमचा, त्या तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता। कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डरली 18 ते 27 वर्ष, 10वी पास, फर्स्ट एड सर्टिफिकेट कोर्स सेंट जॉन ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन और रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया यांमधला तुमचा सर्टिफिकेशन कोर्स कंप्लीट झालेला पाहिजे आणि सोबतच वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे मिनिमम 1 वर्षांकरिता। ठीक आहे। आता एज रिलॅक्सेशन आहे SC ST च्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष आहे, OBC च्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन आहेत तर त्यासाठी 3 वर्ष आफ्टर डिडक्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिस रेंडर्ड फ्रॉम द ॲक्च्युअल एज, म्हणजे जर तुमची सर्व्हिस मिलिटरीची सर्व्हिस एक वगळली जाईल व त्यानंतर तुमचं जे ॲक्च्युअल एज होतं तुम्ही आर्मी किंवा मिलिटरी जॉईन करण्याच्या अगोदरचं, त्यानंतर तुम्हाला प्लस 3 वर्ष गृहीत धरलं जाईल। फी किती आहे तर 100 रुपये UR EWS OBC करिता आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा मग फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांना फी एक्झेम्पशन आहे, त्यांसाठी फी नाही। आता हे सर्व इन्स्ट्रक्शन आहेत, हे एक वेळा तुम्ही ॲड डाउनलोड करून संपूर्ण ॲड वाचून घ्यायची आहे। फिजिकल टेस्ट आहे बघा,
कॉन्स्टेबल, वेटरनरी, ड्रायव्हर, गार्डनर, वॉटर कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर यांकरता फिजिकल टेस्ट आहे. 4.8 किलोमीटर म्हणजे 4800 मीटर रेस आहे. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहे. पुरुषांकरिता व महिलांकरिता आहे 2400 मीटर 18 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे. ही झाली पीईटी आहे. आणि फिजिकल स्टँडर्ड काय पाहिजे तर वेटरनरी करिता पुरुषांसाठी 170 हाईट पाहिजे, महिलांकरिता 157 पाहिजे. आणि समजा गडवालीज, कुमानीज, गोरखा, डोगराज, मराठाज अँड कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द स्टेट ऑफ सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय, आसाम, हिमाचल प्रदेश, युनियन टेरिटरी, जम्मू काश्मीर अँड लडाख यापैकी जर विद्यार्थी असेल तर हाईट आहे 165 पुरुषांकरिता, महिलांकरिता 155. आणि एसटीच्या विद्यार्थ्यांकरिता मेल 162.5 सेंटीमीटर हाईट, महिलांकरिता 150 सेंटीमीटर हाईट. छाती पुरुषांकरिता 76 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे बाकी सर्व हे हाईट वगैरे तुम्ही पाहून घ्या. जवळपास 170 जर कॅटेगरीमध्ये असेल तर 162, एसटी मध्ये असेल तर, व जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर 170 च्या जवळपास हाईट आहे. टेस्ट होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. 2 तासांचा वेळ तुम्हाला दिलेला असेल. 100 मार्क्स करिता ही टेस्ट होणार आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत, ज्यामध्ये जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल इंग्लिश किंवा मग जनरल हिंदी हे सब्जेक्ट असतील. मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहेत रिटर्नचे 50% फॉर UR, EWS, OBC अँड एक्स सर्व्हिसमॅन आणि 45% SC आणि ST साठी. यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तुम्हाला मेडिकलला बोलवलं जाईल व तुमचं फायनल सिलेक्शन हे फायनल मेरिटवर डिपेंड करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.